हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही दोघीच मैत्रिणी आहोत, कारण की दरवेळेस महानंद आमच्यासोबत असते. ती आज बाहेर गावी गुजरातला आहे. ती आज गुजरातला आहे. ती पण आम्हाला मिस करते, आम्ही पण तिला मिस करत आहोत. आम्ही थोडं कामानिमित्त बाहेर चाललो आहोत. तर आता तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा, तुम्हाला नक्कीच ब्लॉग आवडेल. स्टे ट्यून. तर आम्ही आता वडापाव खातो. गरमागरम वडापाव आहे. आणि वडापाव खाण्याची वेळ याच्यामुळे आलेली आहे, कारण कविताला आम्ही डायरेक्ट तिच्या स्कूलमधून पिक केलेलं आहे. आणि सर्व माझा डब्बा पाणी सगळं काही शाळेतच विसरलं. आमचा नाश्ता झाला आणि आम्ही गाडीत निघालेलो आहे. आणि आज महानंदा नसल्यामुळे कविताला पुरेपूर फायदा झालेला आहे गाडी चालवायचा. कारण की महानंदा गाडीच चालू देत नाही कविताला, कधीच नाही चालू देत नाही. आणि विशेष म्हणजे तिनेच तिला गाडी शिकवलेली आहे, पण तरी पण नाही चालू देत. आणि मला नाविलाज आहे, मला चालू द्यावं लागतं. येतच नाही, मला येतच नाही, त्याच्यामुळे आता नाही तशी येते पण ही घाबरते. हां, म्हणजे एवढं नाही चालत, फक्त जवळ सिटीतल्या सिटीत चालवू शकते, बाहेर नाही. आणि आम्ही छान गाडी चालवते, म्हणजे मला सवय तिच्यासोबत गाडीत चालायची. महानंदाला सवय नाही. आणि कसं असतं ना, की जो व्यक्ती ज्याच्यामध्ये काय म्हणतात ना, स्वतः त्यात तज्ञ असला ते माहिर आहे गाडी चालवण्याची. हां, म्हणजे ती स्वतः त्या क्षेत्रात असल्यामुळे ती कुणालाच गाडीचा, म्हणजे कुणी आम्ही दोघी काय किती दुसरे पण आपलं चालणार. हां, तिलाच लागते गाडी चालवायला. जसं की जर ॲक्टिवा असेल तर मी कुणालाच चालू देत नाही, तिला मागेच बसवते. म्हणजे एव्हरी वन पर्सन, की मला असं वाटतं की नाही, तिने मागेच बसावं. मी कधीच गाडी चालवली नाही. सुमित्राला घेऊन टू व्हीलर मला मागेच बसावं. आणि मग आता मला पनिशमेंट आहे की आता मी 4 व्हीलरने चालवू शकत, तीच चालवते. म्हणजे दोघी गाड्या वाटून घेतलेल्या आहेत. टू व्हीलरची मालकीण मी, 4 व्हीलरची मी. यस गाईज, आमचं जे काम होतं ते झालेलं आहे. छान प्रकारे झालेलं आहे, सक्सेस झालेला आहे. आणि म्हणजे ज्या प्रवासासाठी आलो तो सक्सेस झाल्यामुळे छान एकदम आनंद झाला आहे. आता आम्ही छोटीशी पार्टी करणार आहोत. आणि रस्त्यात एक पाणीपुरीवाला दिसला, पाणीपुरी खाल्ली, पण आणि आम्ही लगेच पाणीपुरीसाठी गाडी बाजूला पण हिंमत खाल्ली तिखट, त्याच्यामुळे ब्लॉग पण करायचं लक्ष नाही. म्हणजे एवढं खायची इच्छा झाली, भूक पण लागली होती आणि खाण्याची पण इच्छा झाली होती. पाणीपुरी पण छान होती पाणीपुरी. आणि मग आता स्टेरिंगला वळवलंय. संभाजीनगरपेक्षा थोडीशी वेगळी होती इकडची पाणीपुरी. आणि स्टेरिंगला वळून आता आम्ही घराचा रस्ता धरण्याच्या आधी एकदा छोटीशी पार्टी करणार आहोत. आज पूजा करणार आहोत. येस, काम सक्सेस तर झालं. आणि मग आपली घराची वाट आम्ही धरणार आहोत. ओके, चलो. तर आम्ही आता नाश्ता करत आहोत. रात्रीच वेळ झाली नाश्ता जेवणाची वेळ झाली, पण नाश्ता करतो गरम रगडा. हॅलो गाईज, आता आम्ही थोडासा नाश्ता केलेला आहे. आणि गमतीदार गोष्ट म्हणजे मैत्रिणीला माझ्या ढोकळा फार आवडतो, आणि मी ढोकळा घेतला, त्याच्यावर एकच मिरची आली होती हिरवी. आणि ती म्हणे मला खायची, मी म्हटलं मला खायची. मग आम्ही त्या माणसाला, तिथल्या मुलाला, तिथल्या मुलाला वेटरला सांगितलं की अजून एक मिरची आण. तर त्याला इतका राग आला, एका प्लेटच्या ढोकळ्यासाठी आम्हाला मिरची सांगितली म्हणून त्यांनी पूर्ण मिरचीची प्लेट दिली आणि पूर्ण मिरच्या घ्या म्हणून. मग आम्ही पण फार हुशार का, आम्ही पण पूर्ण मिरच्या खाल्ल्या. छानपैकी आम्हाला चॉकलेट आणलेले आहे, आता ते थोडे चॉकलेट खाऊ. आणि आता परतीचा प्रवास चालू आहे. बाहेर अंधार आहे, थोडासा लाईट लावला गाडीमध्ये उजेडासाठी. ते पण मजा आली ना, आपलं काम झालं, छान मजा आली. मग आता गाडीचं वळवलंय स्टेरिंग, आणि स्टेरिंग वळवलंय आम्ही संभाजीनगरच्या दिशेने. आणि संभाजीनगरकडे आम्ही जात आहोत लवकरच, म्हणजे साधारणतः काही तासात आम्ही आमच्या घरी पोहोचलेलो असू. मग रस्त्यात बघतोय तर काय गर्दीच गर्दी. ट्रॅफिकला नाहीत कुठले नियम, तुम्ही बघा. कुणी कसंही येतंय, कुणी रॉंग साईड येतंय. वन वे रोड आहे, आणि या वन वे रोड मध्ये संध्याकाळच्या वेळेला हे बघा, इथे एक छोटीशी गाडी सुद्धा बंद पडलेली आहे. आम्ही आलो तेव्हाही ही गाडी बंदच होती, आणि टू व्हीलर बंद. आणि टू व्हीलर कशी मध्ये आली तिने, हा बाप, आणि परत तोच ओढू लागला. आम्हाला वाटलं बाप इतकं जोरात ओरडला, अक्षरशः आपल्याकडे ट्रॅफिकला जर असे नियम लावणं, जरा समजावणं फारच गरजेचं आहे असं मला वाटतं. क्योंकि जो उठता है बस वो गाडी लेके निकल जाता है. आपण लाल परी बघतोय ना, ही निळी परी आहे. मी खूप 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 वर्षांपासून महामंडळाच्या गाडीमध्ये बसलेली नाहीये. जवळपास 15 वर्ष होत आली असतील.
कारण की मला होतो त्रासाचं जाऊ द्या, पण आता हे जे लाईट डोळ्यावर चमकायला लागलेत ना, त्या लाईटाचाही व्हायला लागलाय त्रास. असं वाटत होतं वेळेच्या आत घरी पोहोचणं गरजेचं होतं. हो ना, पण आपण चिंता आहे. किती ठरवलं होतं आपण की नाही आपल्याला डोळ्याला त्रास होणार नाही, आपण लवकर निघू. हा, पण आता आता कामच late लवकरच झालं. मी माझ्या गाडीचे डोळे बदलून घेणार आहे. डोळे बदलून घ्यायचे म्हणजे काय, तर हे जे Light. headlight आहेत हे मला बदलून घ्यावे लागणार आहे. अरे दादा चल रे लवकर. कारण आता लोक काय करतायत ना, खूप वेगळ्या प्रकारचे हेडलाईट्स लावतायत की त्या समोरनं डोळ्यांवर खूप मोठा फोकस पडतो, अगदी काही सेकंद दिसेन असं होत आहे. आणि त्यामुळे पुढच्या वेळेस गाडीचे डोळे आपण बदलून सिग्नल लागलं वाटतं ना. कविता लाईट लावल्याशिवाय आपले चेहरे चमकत नाही. ते तर होणार. तर अंधारात चला आता आपण पोचतोच आहे. एक कधी कधी विचार येतो कविता मला की बघ ना आपली लाईफ, आपण जेव्हा लहान होतो बरोबर आहे, लहानपणी आपल्याला आपल्या आई वडिलांचा किती धाक होता ना, म्हणजे हो. अक्षरशः आपण टीव्हीचा रिमोट पण आपण असं घेऊ शकत नव्हतं त्यांच्या परमिशन शिवाय. आमच्या टीव्हीला तरी मोठंच नव्हतं ग, चॅनलच नव्हते लहानपणी. नाही म्हणजे असं तरी पण नंतर समजा आपण 9वी 10वीला असेल त्यावेळेस बरोबर. पहिले तर ब्लॅक अँड व्हाईटच टीव्ही होते आपल्या काळामध्ये. हो. पण आपल्याला किती ना म्हणजे किती बंधन राहत होते, म्हणजे अक्षरशः Yes. हे होत होतं. आणि नंतर आपण असं वाटलं की आपण नंतर दिवसेंदिवस येऊन नंतर लग्नानंतर पण बंधन, मग आपल्याला सासू सासऱ्यांचं बंधन, म्हणजे त्यांच्या काळात आपल्याला म्हणजे पहिले आई वडिलांच्या आज्ञेत राहिलो, नंतर सासू सासऱ्यांच्या आज्ञेत, नवऱ्याच्या आज्ञेत, आणि नंतर असं वाटलं की मुलं झाले, मग मुलं झाल्यावर कुठेतरी आता आपण पण आपल्या पण आज्ञेत कुणीतरी राहील, पण ते पण उलटच झालं आताची ना. पोरंही आपल्या आज्ञेत नाहीत. आताची पिढी म्हणजे आज्ञेत म्हणजे आपल्याला त्यांच्या आज्ञेत राहावं लागतं, म्हणजे आताची पिढी जनरेशन तसं आहे ना. आणि परत दुसरी गोष्ट आता नंतरची गोष्ट का, मग आपण आता मुलांच्या आज्ञेत, समजा आज्ञेत म्हणजे आज्ञेत पण म्हणता येणार नाही कारण ते काही आपल्याला ऑर्डर नाही सोडत, पण आपल्या मुलांना जे स्वातंत्र्य मिळालंय हा, ना, ते ते स्वातंत्र्य आपल्याला आपल्याला बरोबर. कधीही मिळालेलं नाही. मिळालेलं नाहीये. आणि आपली पिढी अशी झाली आहे, पहले भी दुखी थे आज भी दुखी है, पहले से सुनते आ रहे आज भी सुन रहे, और क्या पता कल जब हमारी बहुएं आएंगी तो वो भी सुनाएंगी, मम्मी ये ऐसे नहीं वो वैसे होता है. तर अशी ही 80-90ची जी पिढी आहे, 80-90च्या दशकातली, तर मला वाटतं ही पिढी सगळीकडून सगळ्यांचं सोसत आलेली आहे. त्याच्यामुळे आणि हो ना, सोसक पिढी ही आहे. आणि आज ही पण पिढी नशिबान- सोशल झालेली आहे. पण नशिबान जेवढं आहोत सोशल तेवढं की त्याच्यामुळे आम्ही हा विचार केला, चला मैत्रिणी एन्जॉय कमीत कमी हा. एन्जॉय करून घेऊ. एन्जॉय तर करूया, आहे तो वेळ. म्हणजे आपण जर बघितलं आपले मम्मी पप्पा बिचाऱ्यांनी किती ना असं मेहनत करून स्ट्रगल करत करत पूर्ण लाईफ घातली, प्रत्येक गोष्टीत म्हणजे अक्षरशः काटकसर, म्हणजे कपडे सुद्धा फाटलेले शिवून घातलेत ना आपण, म्हणजे आपल्याला काही वाटत नव्हतं ना, वर्षातले 2 ड्रेस आणि राहते. आता आपले मुलं महिन्यात किती घेतात बघा. महिना हो ना, मामा म्हणजे अक्षरशः मला तर पहिली 5वी पर्यंत असं वाटतंय की मामाच्या गावाला गेलं की तेच ड्रेस घालायचं Dress, वर्षभर. yes. नंतर 10वीला आणि गेल्यानंतर uniform असायचे पुढे बाकी मग. रेडीमेड ड्रेस काय, हा 10वीला असताना मला समजलं, तुला नाही माहिती किती समजलं. मी तर 10वीला गेल्यावर माझ्या मम्मीने सॉरी 10वीला नाही, माझा भावाचा पहिला बर्थडे होता त्यावेळेस मी रेडीमेड फ्रॉक घेतला होता, म्हणजे नाही, इतकं आमच्या घरी काटकसर तेवढं होते. होतं आधीपासून, हा. पण बऱ्यापैकी काटकसरी होतं. हो होतच आई वडिलांचं, म्हणजे आपलंच त्यांनी नाही, पुढच्या म्हणजे प्रत्येक संपूर्ण काळच तसा होता हो, तो. कारण की आपल्या आईंच्या आज आणि कष्ट आता बघितलं पैशाची जातं ना. उपलब्धता भरपूर झालेली हो, आहे. त्याच्यामुळे- शिवाय विचारांचं स्वातंत्र्य, ज्ञानाचा विस्फोट, सगळं मीडियाचा येतं, हो. प्रचंड मोठा वापर, आणि या सगळ्यांमुळे ना कुठेतरी प्रत्येकाला स्वतःचे हक्क वगैरे समजायला लागलेत, दिसायला लागलेत. मग आपले मुलं पण आपल्याला असं नाही तसं, पण आता सुनांचं काय बघ बाई. त्याच्यामुळे जाऊ दे बाबा, एन्जॉय बरं, करून घ्यायचं. तुला तर आता सून येईल, मला तर सून यायला अजून 20 वर्ष बाकी आहेत. मला पण आहे का, मला 10 वर्ष आहे. हा जावं यायला आहे 2 वर्ष अजून, हा ना, पण पण सून यायला तुझी आहे सून अजून. 10 वर्षांनी येणार, माझी जवळजवळ 20 वर्षांनी येणार. आय डोंट नो Yes. तोपर्यंत कसले काय तोपर्यंत आपण एन्जॉय करून घेऊ. पिढ्यांमध्ये बदल होईल. यस. त्याच्यामुळे आम्ही मैत्रिणी छान एन्जॉय करतो, आणि नेहमी आता आम्हीच फिरतो. नेहमी आम्हीच फिरतो. आम्हाला बरेच जण प्रश्न विचारतात की तुम्हीच का फिरता, तर हो, आम्ही इंडिपेंडंट महिला आहोत. आणि आम्हाला प्रत्येक कामासाठी कुणालाही म्हणावं लागत नाही आमच्या सोबत चला किंवा आम्हाला घेऊन जा. आम्ही 2 व्हीलर चालवतो, आम्ही 4 व्हीलर चालवतो, आणि काही नसलं ना तर आम्ही चालतही जाऊ शकतो. हो, आणि जरूर म्हणजे नाही, हम हमें काम कोई भी साथ चाहिए. में करते हैं और एंजॉय भी साथ में साथ करते में हैं. कर- हा, आम्ही Life. एकमेकींना मदत करतो, ऍज अ फ्रेंड, ऍज अ
येस वी ऑलवेज रेडी टू हेल्प इच अदर बिकॉज महिलांनीच महिलांची मदत करून पुढे गेलेलं बरं. इंडिपेंडन्स यालाच म्हणतात की तुम्ही आणि एकमेकांची खरी मदत मैत्री करा. म्हणजे खरी मैत्री म्हणजे आम्ही तर मानतो का खरी मैत्री, कारण की आजपर्यंत म्हणजे आम्ही लहानपणीच्या मैत्रिणी आहे आणि आजपर्यंत आम्ही प्रत्येक म्हणजे सुख असेल दुःख असेल एकमेकींच्या सोबत. आणि विशेष म्हणजे माझा बिझनेस असेल तिचे जॉब असेल तिचे पण बिझनेस असेल एकमेकींना सपोर्ट घेऊन पुढे चाललेलो आहोत. हो. आणि म्हणजे आम्ही अशा पिढीतनं आहोत की आम्ही शून्यातनं सगळं काही निर्माण Yes, केलं. हो म्हणजे पूर्वी काहीच आता तरी मुलांना सगळे गायडन्स असतात, आमच्या वेळेस तर गायडन्स नाही काहीच नाही. सगळ्यांनी टीचर व्हायचं म्हटलं मी तर सगळ्यांचं ऐकूनच टीचर झाले. हा एकतर मुलींसाठी तर फक्त डीएड ऑप्शन राहायचं शिक्षिकेसाठी, नाही तर नर्स. बरोबर आहे, हे दोनच ऑलमोस्ट राहायचे. इंजिनियर डॉक्टरकडे तर कधी कुणी गेलंच नाही आमच्या वेळेस मोस्टली. म्हणजे आता जे असं हा, आम्ही आता खूप कारमध्ये field आहे ना. फिरतो ना तेवढं मला नाही वाटत की आम्हाला आधी आमच्याकडे कार जरी असती तरी कुणी फिरू दिलं यस असतं. यस नसतं फिरू दिलं. आणि त्यावेळेस असं फील्ड पण नव्हतं कसं असतं. आता खूप वर्किंग आता म्हणजे आपणच आजच आपल्या आपण मुलींना कुठे हो. जायचं तर नाही म्हणणार नाही, जा बाई गाडीन घेऊन जा. हो मस्त त्यांना म्हणजे असं चांगली गोष्ट आहे. म्हणजे दिवसेंदिवस प्रगती होती, छानच उलट. हो आणि आपल्यासाठी पण चांगले आहे. आपण पण आज त्या पद्धतीने एन्जॉय करतो. म्हणजे जी लाईफ म्हणजे आम्ही पूर्वी मिस केली ती आम्ही फोन- पूर्णपणे भरून काढलेली मैत्रिणी. बरोबर आम्ही फोन नसलेलाही जमाना अभ्यासलाय यस आणि आम्ही फोन Digital- पाहिलाय. digital. त्याच्यानंतर आम्ही आता मोबाईल सुद्धा बघतोय. डिजिटल दुनिया में. आणि आजचा व्लॉग हा आमच्या मैत्रिणींसोबत. एक सेकंड गाईज. हा, चल. नाही, टोल नाका आलाय. अच्छा. तर अशा पद्धतीने आम्ही आजचा व्लॉग इथेच एंड करणार आहोत. आणि आय होप सो कारण आपल्याला बऱ्यापैकी आता आम्ही पोहोचलेलो आहोत. आम्ही म्हणजे एंट्री करत आहोत संभाजीनगरमध्ये. आणि आता हा व्लॉग आज इथे एंड करत आहोत. आणि तुम्हाला हा व्लॉग बघून नक्कीच आवडेल. आणि तुम्ही आम्हाला आमचे नवीन व्लॉग आहेत तर तुम्ही आम्हाला नक्की आमच्या चॅनलला प्रेम द्या, सबस्क्राईब करा. आणि स्पेसिफिकली महिलांनी हो महिलांनी. आम्ही नेहमी जर मैत्रिणी असंच जर व्लॉग बनवला तसं तर माझे फॅमिली व्लॉग पण असतात, पण आमचे जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही मैत्रिणींचेच राहणार आहे व्लॉग याच्यानंतर या चॅनलवरती. तर आम्ही जेवढं संभाषण करता येईल तेवढं जास्त संभाषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा इथेही मोठा कंटेनरवाला आहे पण तो पुढे जाऊ देत नाहीये. हे महिलांना असं असतं. महिलांना ना सगळीकडेच असं मागे ठेवतात हो ना. आणि आमच्या मागणं मात्र हॉर्न वाजवत आहेत. हो ना. चलो गाईज बाय. चलो बाय 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 बाय. Thank you. चलो.